सिंधुदुर्गातल्या मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। यात चौथरा उभारला जातोय आणि त्यात स्टेनलेस स्टीलच्या सळ्यांचा वापर करण्यात येतोय। हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली करण्यात येतंय। 3 मीटर उंच चौथरा आणि त्यावरती शिवरायांचा 6 फूट उंच पुतळा उभारण्याचं काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या राम सुतार आर्ट क्रिएशन्स लिमिटेड या कंपनीला देण्यात आलंय। 1 मे पर्यंत सर्व काम पूर्ण करण्यात येणार आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी। सिंधुदुर्गातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या कामाला वेग आलेला पाहायला मिळतोय। मी सध्या राजकोट किल्ल्यावर आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर चौथऱ्याच्या कामाला वेग आलेला आहे। 3 मीटर उंचीचा हा चौथरा जो आहे तो बांधकाम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। पहिल्यांदाच स्टेनलेस स्टीलचा वापर जो आहे तो या चौथऱ्याच्या कामात करताना पाहायला मिळतोय, कारण स्टेनलेस स्टीलला साधारणतः लोखंडापेक्षाही 10 पट जास्त लाईफ असते आणि त्यामुळे या ठिकाणी स्टेनलेस स्टीलचा वापर केला जातोय, कारण स्टेनलेस स्टीलमुळे गंज पकडू शकत नाही असं म्हटलं जातं आणि त्यामुळे या ठिकाणी स्टेनलेस स्टीलचा वापर जो आहे तो चौथऱ्याच्या कामाला केला जातोय। हा साधारणतः 3 मीटर उंचीचा चौथरा असणार आहे आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फुटी उंचीचा हा पुतळा या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। हे जे काम आहे ते राम सुतार यांना देण्यात आलेलं आहे। 60 फूट उंचीचा हा पुतळा जो आहे तो राम सुतार या ठिकाणी उभारणार आहेत आणि त्यामुळेच या पुतळ्याचं काम जे आहे ते साधारणतः लवकरच सुरू होणार आहे। मात्र सध्या चौथऱ्याच्या कामाला वेग आलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर समुद्राच्या अगदी बाजूला असलेला हा राजकोट किल्ला आणि या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंचीचा पुतळा उभारताना स्टेनलेस स्टीलचा वापर केला जातोय, कारण या अगोदरची जी दुर्घटना घडली होती आणि त्यामध्ये लोखंडाचा वापर करण्यात आलेला होता आणि लोखंड गंजून तो पुतळा कोसळलेला होता। मात्र आता राज्य सरकार जे आहे ते काळजी घेताना पाहायला मिळतं। या ठिकाणी स्टेनलेस स्टीलचा वापर केला जातोय आणि या स्टेनलेस स्टीलचा वापर केल्यामुळे मजबूत आणि टिकाऊ असा महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।